तर हॅलो भावांनो, आपण आहे मराठी यूट्यूबर आणि यूट्यूबर सोबत रील पण अपलोड करणार आहे. तर PY गेमिंग MH10 म्हणजे आपण सांगलीचा आहे. तर आपल्या फ्री फायरला मराठी कम्युनिटीमध्ये पुढे आणायचं आहे. त्यासाठीच आपला हा प्रयत्न चालू आहे. मग तुमच्याकडून जेवढा प्रयत्न होईल तेवढ्याला आपल्याला फॉलो आणि सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला शेअर करायचा आहे. आणि तुम्ही पण फ्री फायर खेळत असाल तर कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही बघितलाच असाल आपल्याला ह्या कस्टम मध्ये 1v3 करायचा आहे. फक्त माझे मित्र माझ्यासोबत येतील पण सगळे बंदे मीच मारणार आहे. त्यामुळे आपल्याला 1v3 करायचा आहे. मग काय होते काय नाही पुढे बघा तुम्ही. आता पहिला राऊंड तरी आमचा सगळा गेलेला होता पण आम्हाला 1v3 करायचंच होतं कारण की आम्ही पुढे चॅलेंज केला होता. त्यांच्यातला पहिला एनिमी सगळा तोंडावर येत होता पण त्याला हेडशॉट देऊन आपण गार केला. आता हा सगळ्या कस्टमचा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल आणि माझ्या बायोमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक पण आहे, तिथे जाऊन पण सबस्क्राईब करा. आपले जे फ्रेंड्स आहेत ना ते फक्त एनिमीला गंडवायचं काम करत होते आणि मी सगळा गेम पालट करणार होतो. मी आता पुढे जात नव्हतो म्हणजे आपल्याला आहे ना त्यांना फसवून मारायचं होतं कारण की त्यांनी आपल्याला चॅलेंज केला होता. फसवून मारणार नव्हतो कारण की हेडशॉटच कस्टम लावलेलं पण त्यांना आहे ना मला पण मारायचं नव्हतं पण त्यांना मारायचं होतं म्हणून मी आपलं सगळ्या सावधानामध्ये खेळत होतो. आता दुसरा एनिमी पण माझ्या जवळ आला होता. मग त्याला आता हेडशॉट कसा द्यायचा माझ्या प्लॅन मध्ये चालू होता पण तो आता घावतच नव्हता कारण की त्याची मुवमेंट स्पीड जास्त होती. तेवढं तिथं माझा फ्रेंड पण नॉक झालेला होता. मग आता मला काही सुचत नव्हतं तेवढ्यात मी एका एनिमीला डाऊन केला. मग दोन्ही एनिमी की आपण तर डाऊन केलेले होते. आता शेवटचा राहिलेला माझा मित्र आणि मी आणि पुढे एक एनिमी होता पण माझ्या मित्राला त्याला मारायचं नव्हतं कारण की ह्या चॅलेंज म्हणजे 1v3 करायचं होतं मला. मित्र फक्त त्याला खेळवत होता, सगळा प्लॅन मीच केलेला होता. मग आता त्याला फक्त आपल्याला किल करायचं बाकी आहे. तो पण घावला होता पण तेवढ्यात आपला किल पण झाला, त्याला मारलं एकदम. आणि तुम्ही फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच फ्री फायर रिलेटेड व्हिडिओ बघत राहा.